हायटेक मराठीमध्ये मी भाऊसाहेब तुमचं स्वागत करतो. तर बऱ्याच बहिणींना तिसऱ्या हप्त्याचे पैसे आलेच नाहीत. तर काही बहिणींना पैसे आलेले आहेत. तर साधारण 4,500 रुपये बऱ्याच महिलांच्या अकाउंटला पडलेले आहेत. ते आपण आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत. तर आता काय करावे हा मोठा प्रश्न पडलेला आहे. तर किती बहिणींना पैसे मिळाले हे आपण आता पाहून घेऊ. तर साधारण आपण आपल्या चॅनलवरती म्हणजे आपल्या हायटेक मराठी चॅनलवरती 2 तासापूर्वी एक मतदान घेतलं होतं की त्या मतदानामध्ये प्रश्न विचारला होता की लाडकी बहीण तिसरा हप्ता मिळाला का. साधारण 29 तारीख शेवटची होती. ही आज 29 तारीख आहे. आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे आपण मतदान घेतलं होतं. तर इथे पहा, पैसे मिळाले किती टक्के महिला. 25% महिला म्हणतायत की आम्हाला पैसे मिळाले. तर पैसे मिळाले नाहीत. 50% महिलांना पैसे मिळाले नाहीत आणि एकसुद्धा हप्ता मिळालेला नाही अशा 25% महिला आहेत. म्हणजे विचार करा की साधारण 75% म्हणजे 75% महिलांना अजून पैसे मिळाले नाहीत आणि 25% महिलांना फक्त पैसे मिळालेले आहेत. तर या ठिकाणी बघा, पैसे मिळालेले 25% महिलांना म्हणजे पैसे येण्याचे प्रमाण हे खूप कमी दिसतंय. तर आज शेवटची तारीख आहे. आजपर्यंत किती महिलांना पैसे मिळत आहेत ते पाहू. नाही मिळाले तर काय करता येईल ह्याचं उत्तरसुद्धा आपण पाहून घेऊ. तर पुढे बघा, बऱ्याच महिलांना पैसे मिळालेले नाहीत. आपला यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणी बघा, ह्या कोण होत्या, ह्यांनी आपल्याला 16 तास म्हणजे कालच प्रश्न विचारला की ताई मला अजून पैसे मिळाले नाहीत. म्हणजे हा व्हिडिओ त्यांनी आदिती तटकरे यांच्यासाठी कमेंट केली होती की ताई मला पैसे मिळाले नाहीत. या ठिकाणी आपण त्यांना कमेंट केली आहे व सांगितलं आहे की काय करता येईल किंवा काय अडचणी असतील त्यांचे डिस्कस केलेलं आहे. तर पुढे पहा, या ठिकाणी पण ह्यांचा 22 ऑगस्टला फॉर्म भरला होता आणि 25 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झाला आणि मला पैसे मिळालेले नाहीत, दखल घेतली जावी. माझे नाव त्यांनी असं नाव सांगितले. ते ह्या कुठल्या आहेत, पिरंगुट मुळशी जिल्हा पुणे येथील ताई आहेत. तर यांनासुद्धा अडचण आहे की पैसे मिळाले नाहीत. अशा बऱ्याच कमेंट आपल्या चॅनलवरती आलेल्या आहेत. अनेक महिलांना गरज आहे 1,500 रुपयामध्ये भरपूर त्यांचं म्हणजे घरामध्ये बऱ्याच अडचणी कमी होतात. 1,500 रुपये म्हणजे कमी रक्कम नाही आहे. त्या ठिकाणी पहा, KYC केली पण अजून 1 रुपयासुद्धा आला नाही. जुलै महिन्यामध्ये यांनी फॉर्म भरला आणि आता सध्या चालू आहे सप्टेंबर. त्या ठिकाणी 4 कमेंट केल्यांना म्हणजे काही मार्गदर्शन करता येईल त्या प्रकारे प्रत्येक कमेंटला मी उत्तर देऊन प्रयत्न करतो की ह्यांच्या अडचणी सॉल्व्ह व्हाव्या. आता इथे पण पहा, अजून आम्हाला तिसरा हप्ता आला नाही. ह्यांनी 9 दिवसापूर्वी म्हणजे खूपच लवकर केला होता. ह्यांना वाटलं की महिन्याच्या सुरुवातीला हप्ता यायला पाहिजे होता आणि तो यायलाच पाहिजे होता. आता खूप म्हणजे आता बघा ना, 29 तारीख आलेली आहे म्हणजे बराच वेळ यामध्ये गेलेला आहे. तर आता आपण कारण जाणून घेऊ की पैसे का आले नसावे. इथे बघा, लाडकी बहीण पैसे न येण्याचे कारण. पहिले कारण आपण बघू कोणते कारण आहे ते. आता खरं तर महिलांच्या खात्यात अद्याप 4,500 जमा झाले नाहीत. हे 3 हप्त्याचे मिळून 4,500 जमा झाले नाहीत. त्यांनी अर्जात भरलेला बँक तपशील एकदा तपासून बघावा. बँक तपशील जर योग्य असेल तर आधार लिंक आहे का, ही महत्त्वाची गोष्ट आहे की आधार लिंक आहे का. तर त्यानंतर बघा, जर बँक अकाउंट आधारशी लिंक नसेल, आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात हप्तेच येणार नाहीत. इथे तिसरा हप्ता म्हटलेला आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आधारशी जोडून घ्यावा लागेल तरच तुमच्या खात्यात पैसे येतील. लाडकी बहीण पैसे न येण्याचे दुसरे कारण. तर हा आपला चॅनल आहे. चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा. आतापर्यंत 88 व्हिडिओद्वारे आपण सरकारी योजना असतील किंवा योजनेच्या अपडेट असतील, फॉर्म कसा भरावा, अशा प्रकारची बरीच माहिती आणि महत्त्वाची म्हणजे आपण सत्य माहिती देण्याचा प्रयत्न करतो. कारण की व्यक्तीला फसवून फायदा नाही आहे. त्यामुळे आपण खरी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तर पुढे दुसरे कारण बघू. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तोपर्यंत आपण दुसरे कारण बघून घेऊ. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांनी अर्जात नवऱ्यासह बँकेत जॉईंट असलेले अकाउंट नंबर भरले आहेत. त्यामुळे जॉईंट अकाउंट धारकांना देखील पैसे येणार नाही आहेत. त्यामुळे तुमच्या एकट्याचे म्हणजे विशेष एका महिलेच्या नावे खाते उघडून ते अर्जात भरून घ्या, तरच तुम्हाला पैसे येतील. विशेष म्हणजे अकाउंट देखील आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. या ठिकाणी काय म्हटलं आहे, तर तुमचं जॉईंट अकाउंट नसावं. जॉईंट अकाउंट असावं तर प्रॉब्लेम येऊ शकतो आणि प्रॉब्लेम आदित्य तटकरे यांनी जो व्हिडिओ अपलोड केला होता, आपण चॅनलवर अपलोड केला, की त्यांनी सांगितलं की खाते हे महिलेच्या नावेच असावे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. दुसरी गोष्ट, आधार कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, ह्या गोष्टी ज्या आहेत, मोबाईल नंबर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या लिंक असल्याच पाहिजेत तरच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होईल. अन्यथा पैसे मिळणार नाहीत. आणि काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या म्हणजे तुमचा जो फॉर्म भरलेला आहे तुम्ही, तो नारीदूतमधून भरला असेल किंवा ऑनलाईन भरला असेल, त्या ठिकाणी रिसबमिट म्हणून एक ऑप्शन असतो, तो तुम्ही ओपन करा. रिसबमिट ओपन केल्यानंतर
त्या ठिकाणी तुम्हाला खाली आल्यानंतर आईच म्हणजे डोळा दिसेल. डोळ्याच्या चिन्हाला ओके केल्यानंतर खाली तुम्हाला आधार कार्डचा प्रॉब्लेम आहे का हमीपत्राचा प्रॉब्लेम आहे. जर आधार कार्डचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सॉल्व करा, नाही तर हमीपत्राचा प्रॉब्लेम असेल तरी तो तुम्हाला खाली तिथे दाखवला जाईल. तो तुम्ही अपलोड करावा. तो व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. हवी तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ती अडचण असेल तर तुम्ही ती पाहून घ्या. तर दुसरं कारण काय बघा, ते या ठिकाणी 29 सप्टेंबरपर्यंत तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. 25 तारखेपासून पैसे यायला सुरुवात झालेली होती. आता 29 तारीख आली नाही, आजची संध्याकाळ झालेली आहे. आतापर्यंत पैसे नसतील आले तर हे तुमचे जे कारण मी दाखवलेले आहेत ते एकदा चेक करा. जर तसं नसेल तर हे बघा, तक्रार कुठे करायची तर हे आपण पाहून घेऊ. आता एक अजितदादा गटाने सुद्धा एक हेल्पलाईन नंबर चालू केला होता. तर ह्या ठिकाणी दुसरा हेल्पलाईन नंबर 181 नंबर किंवा महिला शक्तिदूत ॲपच्या माध्यमातून. परंतु आता मला आज सकाळीच कमेंट आलेली आहे की ॲप हँग होत आहे, त्यामुळे तक्रार करता येत नाही आहे. आणि हा नंबरसुद्धा 181 बऱ्यापैकी बिझी लागत आहे. तरी तुम्ही ट्राय करावं. जर नाहीच झालं तर आता हे फॉर्म सध्या कुठंच अंगणवाडीमध्ये भरण्यात येतात. त्यामुळे अंगणवाडी केंद्रात जाऊनही सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता. तर तुमचं संख्येचे निरसन होण्याची शक्यता जास्त वाटत आहे. तसेच आतापर्यंत पहा 2,40,00,000पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत. आणि तुमचे पैसेसुद्धा माझ्या मते यायला हवेत. कारण 75% महिला म्हणजे कमी रक्कम नाही आहे की 75% महिलांचे पैसे अद्याप आलेले नाहीत. फक्त 25% महिलांचेच पैसे आलेले आहेत. त्यामुळं तुम्हीसुद्धा आशा सोडू नका. तुम्हाला पैसे येण्याचे चान्सेस जास्त आहेत. जर काही अडचणी असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. व आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर चला, मी भाऊसाहेब तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.